पुन्हा एकदा सागर, सागर टू प्रकाश. सुंदर अशी गोलंदाजी करताना सागर आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सागर याचा. सुंदरसा टोलावलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षक तिथे हजर, काही मिस जस्ट करताना. आणि चौकार. त्या चौकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 23. सुंदर असा फटका प्रकाश त्याच्या माध्यमातून. सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. पुढील चेंडू सागराचा, मारा करील तो नयन. सुंदरसा चेंडू. एक धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. सुंदरसा चेंडू सागराचा, काही समजू शकला नाही तो प्रकाश. धावसंख्या तिथे स्थिरावलेली. धावसंख्या होती ती 25. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 25. पुढील चेंडू गणेशाचा. सुंदर असा चेंडू, काही समजू शकला नाही तो नयन. डॉट चेंडू काही पडल्यानंतर आतमध्ये आला. धावसंख्या तिथे स्थिरवलेली. धावसंख्या होती ती 25. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 25. सुंदरसा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. सुंदर असा आयोजन.
राकेश स्पोर्ट्स चेरोली यांच्या माध्यमातून पुढील चेंडू गणेशाचा सुंदरसा चेंडू यॉर्करचा चेंडू ब्रह्मास्त्र मानलं जातंय यॉर्कर हे क्रिकेट मधलं धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 28 तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 28 सुंदर असं गोलंदाजी करताना मुगाव संघ सुंदर असा चेंडू काही समजू शकला नाही तो प्रकाश अजूनपर्यंत गणेशाने या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत 3 चेंडू डॉट सुंदर असा टोलला चेंडू आणि 1 बाउन्स 4 धावसंख्या होती ती 32 तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 32 काही जगडून ठेवलंय नारायणगाव संघाला पुढील चेंडू मयुरेशाचा सुंदर असा चेंडू काही पडल्यानंतर आतमध्ये आला समजू शकला नाही तो नयन सुंदर असा चेंडू मांडला जाईल मयुरेशाकडून पडल्यानंतर आतमध्ये आला काही समजू शकला नाही नयन नयन याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अंकुश पुढील चेंडू मयुरेशाचा मारा करील तो अंकुश सुंदरसा टोलला चेंडू कायपेटच्या सहाय्याने
पण क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. सुंदर असा चेंडू होता. जर क्षेत्ररक्षकाने अडवला असता तर नक्कीच 2 धावा वाचू शकला असता आपल्या संघासाठी. सुंदरसा चेंडू, किप्परलाही चकमा देणार चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 40. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो मयुरेश, पण काही क्षेत्ररक्षणाची साथ भेटत नाही मयुरेशाला. या बाईकच्या रूपाने 4 धावा मिळाल्या. या धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 40. सुंदरसा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त. आणि अंकुशला तंबूत परतावं लागतंय. काही मंद मंद पावलाने अंकुश आपल्या तंबूकडे. आणि अंकुशाची जागा भरून काढण्यासाठी जातो तो किशोर. सारंगपुरी संघाचा कर्णधार आणि कानवे संघाचा कर्णधार. सुंदर अशी गोलंदाजी करताना मयुरेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू मयुरेशाचा. मारा करील तो किशोर. आणि कॉटन बोल्ट. किशोर अंकुशला म्हणतानी की तू चल मैं आया. आणि किशोराची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो आकाश. नक्कीच हॅट्रिक चेंडू असेल मयुरेशाचा. पुढील चेंडू हॅट्रिक चेंडू असेल. आकाश. टोलावलेला चेंडू पण क्षेत्ररक्षकाच्या समोर पडला. 1 धाव पूर्ण. एकच धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करताना मुगाव बी.
शेवटची ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होते ते 41. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 41. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मारवर सज्ज तो संकेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 6 धावा देऊन एक गडी बाद केला होता. सहावा षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. सुंदरसा चेंडू बॅटीची कडा घेऊन चौकाराच्या दिशेने जाणारा आणि 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 45. पुढील चेंडू संकेतचा. सुंदर अशी गोलंदाजी. काही समजू शकला नाही तो आकाश. सुंदर असा चेंडू अपील करताना, पण पंचांनी अपील फेटाळली आहे. सुंदरसा चेंडू, फुलटॉस चेंडू. फायदा उचलू शकला नाही फुलटॉस सांग चेंडूचा. एकच धावावर समाधान मानावं लागेल आकाशाला. या एक धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 46. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 48. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 48. नारायणगाव संघाची सुंदर असा चेंडू, यॉर्करचा चेंडू. हे ब्रह्मास्त्र आणि कच्च्याला क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 50. षटक समाप्त. 6 षटकांच्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 50.
फुलटॉस चेंडू आणि तेवढाच सुंदरसा फटका 6 धावांसाठी. डीजे फुलटॉस चेंडू होता. बॉल द्यायचंय. सुंदर असा फटका होता आकाशाचा. 6 धावांसाठी. आकाश दाखवतोय की मी अजून मैदानात आहे. सुंदर असा टोलावलेला चेंडू पण क्षेत्ररक्षक तिथे हजर. पण फक्त दर्शक बनून राहील क्षेत्ररक्षक. या 2 षटकार लगातार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 62. काही स्वैर मारा. काही दिशा भरकटले. 2 षटकार पडले. काही दिशा भरकटताना पंकज. सुंदरसा चेंडू आणि धावबादच्या रूपाने काही मंद मंद पावलांनी आकाश आपल्या पवेलियनकडे येताना आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जाते तो पंकज. तीन तीन. पुढील चेंडू पंकजचा. मारा करेल तो पंकज. हे भरदस्त एसटीचे मलेगावचे खेळाडू कक्षामध्ये जे बसले आहेत त्यांनी शांत बसायचे, अन्यथा पॅनल्टी देण्यात येईल. निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरावलेली. धावसंख्या होती ती 63. सुंदर असा चेंडू. दोन चेंडू लगातार डॉट. धावसंख्या तिथे स्थिरावलेली 63 धावा.
हे दोन षटकार पडल्यानंतर सुंदरसा कमबॅक केलं होतं पंकजाने. पुन्हा एकदा स्वैर मारा. धावसंख्या होती ती 64 धावा. आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 64. 65 धावांचं आव्हान असेल मुगाव संघासमोर. कान्वे संघ कान्वे संघाचा कर्णधार आणि सारंगपुरी संघाचा कर्णधार दोघांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. कान्वे संघाचा कर्णधार नारायणगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. हॅलो हॅलो. सारंगपुरी संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचं. हॅलो. हॅलो. मुगाव संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो. इथे नाणेफेकी होत आहे. सारंगपुरी संघाने कानवा संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. तुमचा निर्णय कळवायचा आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करताना काय टार्गेट असणार आहे तुमचा सारंगपुरी संघासमोर. आमच्याकडे भरपूर असे बॅट्समॅनचं टार्गेट ठेवू आणि त्यांना चेस करायला देऊ. कान्वे संघाने 100 रनांचा टार्गेट ठेवण्याचा मान घेतलेला आहे. याच्या समोर तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे. सारंगपुरी संघ जर टॉच विन झाला असता तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं,
कांडवे संघाला कसं कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू, 50-55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे तेवढे चांगले बॉलर आहेत, आकाश वेकंडे, असे चांगले बॉलर असल्यामुळे त्यांना कमीत कमी धावात कसा रोखण्याचा प्रयत्न करू हे बघू. आणि कांडवा आमची मैत्रीपूर्वक लढत आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक सहभागी झाल्याबद्दल. चला जाऊया मैदानात. पहिला चेंडू मयुरेशाचा. सुंदर असा चेंडू, काही समजू शकला नाही. हॅलो, सारंगपुरी संघाचे संघमालक संजयजी अधिकारी यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायची कृपा करावी. पुढील चेंडू मयुरेशाचा. सुंदर असा टोलला चेंडू, पण क्षेत्ररक्षक तिथे हजर. सुंदरशी क्षेत्ररक्षण, एकच धाव. या एका धावसंख्येने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धन्यवाद हरेशजी बेरे. पुढील चेंडू मयुरेशाचा. मारा करील तो गणेश. काही समजू शकला नाही आणि स्वैर मारा. काही स्वैर मारा. या एका धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2 धावा. मयुरेश आपल्या लाईन आणि लेंथ भटकताना लगातार 2 वाईट. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकच्या हातात, पण एक चोरट्या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 4 धावा. पुढील चेंडू मयुरेशाचा. मारा करेल तो संकेत. सुंदर असा चेंडू, हे पडल्यानंतर उचली घेतली नाही चेंडूने. डॉट चेंडू. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली 4 धावा. सुंदर असा टोरावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना, पण चेंडू रेस जिंकेल आणि 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8 धावा. सुंदर अशी खेळी करताना संकेत आपल्या संघासाठी. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर असेच फटके मारावे लागतील. पुढील चेंडू मयुरेशाचा.
LB ची अपील होती पण फेटाळून लावली अंपायराने आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 धावा. दोन चेंडू मध्ये 2 चौकार. आणि वैभव आपली लाईन आणि लेंथ भटकताना सोयीर मारा. एका धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या होती ते 18 धावा. प्रत्येक चेंडू आपण हवेत खेळायला पाहाल तर आपण नक्कीच चेंडू डॉट बॉल. सुंदर असा टोलला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 20 धावा. पुढील चेंडू वैभव याचा. सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. संकेत आपल्या फलंदाजी मधून आग ओकताना सुंदर अशी फलंदाजी करताना संकेत केबलच्या माध्यमातून देखील आपण ही मॅच पाहू शकता 888 चॅनलवर. रमेशजी विषय यांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा मयुरेश संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येतो तो मयुरेश. धावसंख्या होते ती 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 28. संकेत आपल्या फलंदाजीमधून आग ओकताना सुंदर अशी फलंदाजी करताना संकेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 28. सुंदर असा आणि पडलं पडल्यानंतर समजू शकला नाही गणेश आणि एलबी विकेट. गणेशाची जागा भरून काढण्यात येतोय तो.
गणेशाची जागा भरून काढण्यासाठी जातो तो दिनेश. धावसंख्या काय होते ती 28. पुढील चेंडू मयुरेशाचा, मारा करेल तो दिनेश. काही स्वैर मारा. एका धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 29 धावा. सुंदर असा चेंडू होता पण बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे एक धाव पूर्ण. या एका धावसंख्येने धावसंख्या होते ती 30 धावा. सुंदर असं आयोजन राकेश स्पोर्ट्स चेरोली याच्या माध्यमातून पाहायला मिळते या जय चेरोबा ग्राउंडवर. सुंदर असा चेंडू होता पण एकच धावावर समाधान मानावं लागेल संकेताला. धावसंख्या होते ते 31 धावा. सुंदर असा टोलावलेला चेंडू पण क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि सुंदर असा झेल टिपला आहे तो क्षेत्ररक्षकाने. टिपली ती नारायणगावच्या क्षेत्ररक्षकानं आणि दिनेशाची जागा भरून काढण्याची येतोय तो धनाजी. अजूनही संकेत मैदानात. पुढील चेंडू पुढील चेंडू मयुरेशाचा आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू समावतोय तो.
आणि तिसऱ्या षटकाचा एक चेंडू शिल्लक आणि त्रिफलाची हॅट्रिक घेतली आहे ती मयुरेश यानं. हॅट्रिक घेतली आहे ती मयुरेश यानं आणि सागराची जागा भरून काढण्यात येतोय तो पंकज. जितूजी फळडे एवन जोडी यांचं स्वागत आहे. धावसंख्या होती ती 31 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 31. सुंदर असा टोलालेला चेंडू स्ट्रेचच्या आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 33 धावा. जर जिंकायचं असेल तर सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तेवढी सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल नारायणगाव संघाला. फुटॉस चेंडू होता स्लोअर फुटॉस. धावसंख्या इथे स्थिरावलेली 33 धावा. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि 6 धावा. सुंदर असा चेंडू पण तेवढा सुंदर असा फटका. पुन्हा एकदा आणि 4 धावा. या 4 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 43. धावसंख्या पट्टीच्या बाहेरून धावायचे. सुंदर असा फटका पण क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. पण क्षेत्ररक्षक दर्शक बनून राहील. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो धनाजी आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा सुंदर असा टोलवलेला चेंडू पण क्षेत्ररक्षक तिथे हजर, पण दर्शक बनून राहील, काही समजू शकले. धक्क्यावरचे प्रेक्षक कृपया आपण बाहेर जायचंय. 53 धावसंख्या होती ती 53 आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय ते मुगाव संघानं. अजूनही 12 18 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता मुगाव संघाला जिंकण्यासाठी. जर तुम्हाला बोनस मिळवायचा असेल तर 3 चेंडू मध्ये मॅच जिंकवावी लागेल. कान्वा संघ बलाढ्य संघ आहे. 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर भिवंडीच्या भाषेत म्हणावं लागेल तर 2 षटकार. पंकज सुंदर असा टोरलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे हजर, पण 4 धावा. दोन चेंडू तर बोनस मिळवायचा असेल तर 2 चेंडू मध्ये 8 धावा माराव्या लागतील. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो राजेश. नरेशजी भेरे यांचं स्वागत आहे. सुंदरसा फटका, नेत्रदीपक असा फटका आणि 4 धावा. पंकजाला पुढील चेंडू राजेशाचा मारा करतो पंकज. आणि सोयीर मारा. बघूयात बोनसचा ट्राय करतोय का पंकज. 1 चेंडू 3 धावा. तर बोनसने जिंकायचं असेल तर या चेंडू मध्ये 3 धावा मिळवायला लागतील मुगाव संघाला. आणि डॉट चेंडू बोनस गेला आहे. पुढील चेंडू राजेशाचा. सुंदर असा टोलवलेला चेंडू पंकजानं, क्षेत्ररक्षक तिथे हजर. एकच धाव, एका धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 63 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता.
अखोट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत, एक धाव पूर्ण आणि विजयी धाव. हरलेल्या संघाचं शेक हँड करायचे दोन्ही संघांना.